नमस्कार मित्रांनो. मराठी व्याकरण विषयक स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात थोडी चर्चा करायचा आपण प्रयास करूया. मराठी व्याकरण हा विषय स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. मराठी व्याकरण हा विषय स्पर्धा परीक्षेतील कुठल्या कुठल्या परीक्षेला हा विषय असतो त्याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयास आपण करतोय. मराठी व्याकरण जर आपण राज्यसेवेपासून पाहिलं तर MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यामध्ये 100 मार्कांसाठी तुम्हाला मराठी हा विषय असतो. त्या 100 मार्कांमध्ये 50 मार्क वस्तुनिष्ठ असतात आणि 50 मार्कांसाठी वर्णनात्मक तुम्हाला मराठी व्याकरण असतं. वर्णनात्मक 50 मार्कांसाठी साधारणतः 25 मार्कांचा निबंध असतो, 15 मार्कांसाठी भाषांतर असतं आणि एक सारांश लेखन 10 मार्कांसाठी असतं. असे एकूण 50 मार्क तुमचे वर्णनात्मक मराठी व्याकरणावर असतात, ज्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असतं. पण 50 मार्क हे वस्तुनिष्ठ असतात. ह्या वस्तुनिष्ठ मार्कांमध्ये संपूर्णतः मराठी व्याकरण असतं. मराठी व्याकरणामध्ये मग वर्णमाला असेल, शब्दांचा 8 जाती असतील, त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, संधी असेल, समास, विभक्ती, अलंकार, प्रयोग, शब्दशक्ती, शब्दसिद्धी, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, अजूनही साहित्यावरचे काही प्रश्न मराठी व्याकरणामध्ये असतात. म्हणजेच राज्यसेवेला जर आपण विचार करू गेलो तर आपल्या लक्षात येतं 50 मार्कांसाठी मराठी व्याकरण आपल्याला विचारात घ्यायचं आहे. तदनंतर PSI STI असिस्टंट ही जी परीक्षा होते यामध्ये पूर्व परीक्षेला मराठी व्याकरण हा विषय नाही आहे, पण ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा देतात त्या मुख्य परीक्षेमध्ये 60 मार्कांसाठी मराठी व्याकरण हा विषय असतो. 60 मार्कांसाठी हा विषय असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मराठी व्याकरणामध्ये स्कोरिंगची संधी खूप मोठी असते. आपल्या हातातले हे मार्क्स असतात, पण तरीसुद्धा प्रश्न असतात साधे, पण साधे प्रश्न जर आयोगाच्या दिशेने आपण पाहिले नाहीत तर मात्र त्या प्रश्नांचे मार्क्स आपले जाण्याची संभावना असते. आणि म्हणून राज्यसेवेचा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम PSI STI असिस्टंटला सुद्धा असतो. फक्त राज्यसेवेमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्यांच्या पर्यायांना पर्याय असतात. PSI STI असिस्टंट यांची जी मुख्यची परीक्षा होते त्याचा पर्यायाला पर्याय कमी असतात, डायरेक्ट पर्याय असतात प्रश्नांचे, आणि म्हणून थोडीशी काठिण्य पातळी राज्यसेवेला जास्त असते. आणि त्या खालोखाल जर आपण विचार केला तर PSI STI असिस्टंटला काठिण्य पातळी थोडी कमी असते. प्रश्न असतात साधे, पण थोडेसे आयोगाची थीम वेगळी असते. उदाहरणार्थ, राजाला मुकुट शोभतो हा प्रश्न आयोगाने आतापर्यंत साधारणतः 2 वेळा विचारलेला आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर सर्वसामान्यदृष्ट्या आपण पाहिलं तर बहुतांशी आपण त्याचं उत्तर राजा असंच देतो, पण आयोगाने उत्तर दिलेलं आहे मुकुट. मग तो कुठल्या अर्थाने मुकुट उत्तर दिलेला आहे ते ज्यावेळेस आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने व्याकरण शिकतो तेव्हा लक्षात येतं की क्रियापदातील मूळ धातू बाहेर काढून त्याला नारा, नारी किंवा नारे हे प्रत्यय लावून त्याला कोणने प्रश्न विचारा, जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे कर्ता असतं. आणि म्हणून राजाला मुकुट शोभतो ह्या वाक्यामध्ये कर्ता मुकुट आहे हे एकदा समजलं तर मात्र स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ते योग्य असतं आणि त्याच्यावरचे जे प्रश्न येतात ते प्रश्न आपण व्यवस्थित सोडवू शकतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जसं दिसतं तसं आयोगामध्ये नसतं. वेगवेगळे प्रश्न असतात, वेगवेगळ्या टॉपिकचे वेगवेगळे प्रश्न आपण जर समजून घेतलेत तर मात्र आपल्याला आयोगाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सोडवता येतात. तदनंतर आपण जर विचार करू गेलो तर आपल्या लक्षात येईल गट क च्या ज्या परीक्षा असतात, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक टंकलेखक असेल, कर सहाय्यक असेल, अशा ज्या परीक्षा असतात साधारणतः त्या परीक्षांना 100 मार्कांचा पेपर असतो. 100 मार्कांमध्ये 25 प्रश्न किंवा 25 मार्क हे मराठी व्याकरणाचे असतात. या 25 प्रश्नांवर मराठी व्याकरणाचे प्रश्न जरी सोपे वाटत असतील तरी ते सोपे नसतात. एका वेगळ्या थीमने, एका वेगळ्या पद्धतीने ते प्रश्न विचारलेले असतात. आणि म्हणूनच मराठी व्याकरण हा विषय जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाची भूमिका अगोदर असते मराठी व्याकरण ह्या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेणे. आणि मराठी व्याकरण ह्या विषयाचा जर अभ्यासक्रम समजून घ्यायचा असेल तर मराठी म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं पाहिजे. त्या विषयामध्ये सुरुवातच हे व्याकरणापासून होते. उदाहरणार्थ, मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे मी माझ्या मनातील भाव व्यक्त करतोय आणि म्हणून मनातील भाव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. भाषयती म्हणजे जाणणे किंवा समजणे. काहीतरी समजलं जातं, काहीतरी बोध होतो, त्याला म्हणतात भाषा. ही जी भाषा आहे ह्या भाषेच्या नियमांचं नियमन ज्या शास्त्रामध्ये केलं जातं ते शास्त्र म्हणजे व्याकरण.
या व्याकरणामध्ये संपूर्ण भाषेचा समावेश होतो. व्याकरण रूपी इमारत 3 पायांवर उभी आहे: वर्ण, शब्द, वाक्य. आणि म्हणून व्याकरण समजून घ्यायचं असेल तर साहजिकच आहे, मी तुमच्याशी बोलते असं मी कधीच बोलणार नाही. कारण का, कर्ता जर पुल्लिंगी असेल तर त्या कर्त्याने क्रियापद सुद्धा पुल्लिंगीच वापरलं पाहिजे, हा व्याकरणाचा नियम आहे. आणि म्हणून अशा ह्या नियमांचं नियमन ज्या शास्त्रामध्ये केलं जातं ते शास्त्र म्हणजे व्याकरण. ही व्याकरणरूपी इमारत 3 पायांवर उभी आहे आणि ते 3 पाय म्हणजे वर्ण, शब्द आणि वाक्य. वर्णाचा अलीकडे व्याकरण नाहीये, वाक्याचा पलीकडे व्याकरण नाहीये. व्याकरण हे वर्ण, शब्द, वाक्य या 3 महत्वाच्या घटकांवर उभं आहे. आणि म्हणून व्याकरण समजून घ्यायचं असेल तर वर्ण म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय. काही घटक हे वर्णांवर प्रक्रिया करणारे असतात, तर काही घटक हे शब्दांवर प्रक्रिया करणारे असतात. काही घटक वाक्यांवर प्रक्रिया करतात. उदाहरणार्थ, वाक्यांवर प्रक्रिया करणारे घटक म्हणजे वाक्यांवर काम करणारे घटक म्हणजे त्या ठिकाणी अलंकार असेल, प्रयोग असेल. वर्णांवर परिणाम करणारा घटक म्हणजे संधी, समास असेल, विभक्ती असेल. असे काही घटक असतात की ते वर्णांवर, शब्दांवर, वाक्यांवर परिणाम करत असतात. आणि म्हणून व्याकरण म्हटलं तर वर्णमाला, वर्णांना दिलेला सांकेतिक खुणा, सांकेतिक चिन्ह म्हणजे अक्षर, अक्षरांचा अर्थपूर्ण समुच्चय म्हणजे शब्द, शब्दांचा अर्थपूर्ण समुच्चय म्हणजे वाक्य, वाक्यांचा अर्थपूर्ण समुच्चय म्हणजे भाषा. या भाषेच्या नियमांचं नियमन करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण. व्याकरणाचे 3 पाय वर्ण, शब्द, वाक्य. मग हे जे वाक्यरचना तयार होते ही शब्दांपासून तयार होते आणि शब्द 8 प्रकारचं कार्य करतात. या शब्दांचा 8 प्रकारचा कार्याला शब्दांचा 8 जाती असे म्हणतात. मग त्यामध्ये नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, क्रिया विशेषण अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय आहे. मग संधी आहे, समास आहे, विभक्ती आहे. असे सर्व घटक आपल्याला व्याकरणामध्ये अभ्यासायचे असतात. वर्ण जर आपण अभ्यास करू गेलो तर मुखाद्वारे निघणारा मूळध्वनी म्हणजे वर्ण आणि वाक्य जे तयार होतं शब्दांपासून तयार होतं. पण या वर्णांना ज्या सांकेतिक खुणा दिल्या जातात ह्या सांकेतिक खुणांना म्हणतात अक्षर. आणि हे जे वर्ण असतात, अक्षरांचा अर्थपूर्ण समुच्चय म्हणजे शब्द, हे वर्ण म्हणजेच मुखाद्वारे निघणारा मूळध्वनी. ध्वनी म्हणजे आवाज, आवाज म्हणजे हवा. ही हवा ज्यावेळेस मुखाद्वारे बाहेर पडते त्यावेळेस आतमध्ये जे इंद्रिय असतात त्याला वागिंद्रिय असं म्हणतात. या वागिंद्रियांच्या माध्यमातून ही हवा मुखाद्वारे बाहेर पडत असते आणि ते वागिंद्रिय आहेत कंठ, तालू, जिव्हा, दंत आणि ओठ म्हणजेच ओष्ठ. त्याला अनुक्रमे कंठव्य, तालव्य, मूर्धन्य, दंतव्य, ओष्टव्य अशी उच्चारस्थानं असे म्हणतात. आणि ज्या वेळेस जो ध्वनी मुखाद्वारे बाहेर पडतोय तो जर सहज बाहेर पडत असेल, पूर्ण त्याचा उच्चार होत असेल तर त्याला स्वर असं म्हणतात. उदाहरणार्थ अ, आ, ई हे स्वर आहेत. पण स्वर म्हणजे मुखाद्वारे निघणारा ध्वनी सहज बाहेर पडतोय, स्वतंत्र त्याचा उच्चार होतोय. पण जर पाठीमागून थोडंसं एक नियमनी होत असेल त्याला स्वरादी असं म्हणतात. स्वर आहे आदी असा जो स्वरादी. आणि म्हणून अनुस्वार आणि विसर्ग हे स्वरादी आहेत. तिसरा प्रकार आहे व्यंजनाचा. व्यंजन म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार अपूर्ण होतो त्याला व्यंजन असं म्हणतात. हे अपूर्ण उच्चारांमध्ये स्पर्श व्यंजन आहेत 25. मग ते क, च, ट, त, प ह्या 5 वर्गांमध्ये देतात. क, च, ट, त, प च्या लागून कंता मुदनो ही जर उभी लाईन लिहिली तर तुम्हाला 5 5 25ची उच्चारस्थानं सापडतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मराठी व्याकरण हा पाठांतराचा विषय नाहीये. मराठी व्याकरण हा युक्तिवादाचा विषय आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये युक्तिवादाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेतील संपूर्ण मार्क व्यवस्थित करायचे असतील तर त्यामध्ये महत्वाची भूमिका म्हणजे कुठलीही संकल्पना समजून घेत असताना त्या संकल्पनेचा शब्दशः अर्थ समजून घेणे हे खूप महत्वाचे असते. कुठलीही संकल्पना, मग वर्ण म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, जोपर्यंत तुमचा बेस पक्का होत नाही तोपर्यंत मात्र मराठी व्याकरणामध्ये खूप अडचणी येतात समजून घेण्यासाठी. मग वर्ण असेल, शब्द असेल, वाक्य असेल, साधे साधे प्रश्न येतात. त्या साध्या प्रश्नांमध्ये भाषा म्हणजे खालील पर्यायांपैकी काय, हा आलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 आहे विचार व्यक्त करणे. पर्याय क्रमांक 2 संवाद करणे. पर्याय क्रमांक 3 वेगवेगळ्या सांकेतिक खुणा देणे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे तो म्हणजे मनातील भाव व्यक्त करणे. जर आपण ह्या 4ही पर्यायांचा विचार केला तर आपल्या लक्षात असं येतं की हे सर्वच्या सर्व पर्याय योग्य वाटतात. पण आयोगाला याच्यातील एखादाच पर्याय योग्य वाटतो आणि आयोग म्हणूनच भाषेची व्याख्या देत असताना असं म्हणतो की मनातील भाव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. याचं महत्वाचं तात्पर्य असं आहे सर्वेच्या सर्व पर्याय किंवा
3 पर्याय किंवा दोन्ही पर्याय हे बरोबर आपल्या दृष्टीने असू शकतात, पण आयोगाच्या दृष्टीने एखादाच पर्याय योग्य असतो. मग आयोगाची दृष्टी आपल्याला समजणं हे खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक टॉपिकला जर आपण हे समजून घेतलं तर मात्र आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं. अभ्यास करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची भूमिका असते त्या टॉपिकचा जो बेस असतो, त्याचा जे महत्त्वाचा गाभा असतो तो समजणं महत्त्वाचं असतं. वर्णमालेमध्ये पाठांतरावर जास्त प्रश्न येतात. या वर्णाचा प्रकार काय असे प्रश्न येतात. मग तुम्ही व्यंजनांचा ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस क च ट त प हे 5 वर्ग जर तुमच्या लक्षात येतील तर कंता मुदानो ही उच्चारस्थानं लक्षात येतात. अशा उभ्या ओळीने ते जर लिहिलीत तर आपल्याला समजतं की ते जे क ख ग घ अंग असे जे आपण लाईन बोलतो त्या लाईनीमध्ये पहिले जे 2 असतात म्हणजे क ख याला कठोर व्यंजन असं म्हणतात. मधली जी 2 व्यंजनं असतात त्याला मृदू व्यंजन असं म्हणतात, म्हणजे ग घ ही मृदू व्यंजन आहेत. आणि शेवटचं जे व्यंजन असतं त्याला अनुनासिक असं म्हणतात. म्हणजे हे प्रश्न बुद्धिमत्तेच्या प्रश्नांसारखे आपल्याला सोडवावे लागतात. आणि ह्या प्रश्नांमध्ये महत्त्वाची भूमिका असते. ती भूमिका म्हणजे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला ज्ञात पाहिजे. आणि उष्मेघर्षके असतील, स्वतंत्र वर्ण असेल, म्हणजे मराठीतली कुठलीही कन्सेप्ट जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, कुठलीही संकल्पना जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर त्या शब्दाचा शब्दशः अर्थ मात्र तुम्हाला समजला पाहिजे. त्या अर्थांमध्ये उदाहरणार्थ उष्मेघर्षके म्हणजे काय आपण पाहिलं. व्यंजनाचा प्रकार आहे. व्यंजन हा वर्णाचा प्रकार आहे. आणि वर्ण म्हणजे मुखाद्वारे निघणारा मूळ ध्वनी. ध्वनी म्हणजे आवाज. आवाज म्हणजे हवा. जी हवा मुखाद्वारे बाहेर पडत असताना उष्ण निघते त्याला उष्मे म्हणतात. जी हवा मुखाद्वारे बाहेर पडत असताना घर्षण करून निघते त्याला घर्षके असे म्हणतात. म्हणजे त्या शब्दामध्येच उत्तर असतं, परंतु आपण ते समजून न घेता जर पाठांतर केलं तर मात्र त्याचे मार्क्स आपले नसतात, त्याचे गुण आपले नसतात. आणि त्या गुणांसाठी आपल्याला जी कन्सेप्ट, जी संकल्पना समजून घ्यायची आहे ती संकल्पना व्यवस्थित समजून घेणे हे खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस आपण वर्णांच्या विचार आपण पुढे सरकवतो म्हणजेच शब्द, वाक्य. वाक्य म्हटलं की वाक्यामध्ये शब्द असतात. हे शब्द विविध प्रकारचं म्हणजेच 8 प्रकारचं कार्य करतात. या शब्दांचा 8 प्रकारच्या कार्यालाच शब्दांचा 8 जाती असं म्हणतात. ह्या ज्या शब्दांचा 8 जाती आहेत ह्याच म्हणजे शब्दांचे 8 प्रकारची कार्य आहेत. आयोगाच्या प्रश्नांची भूमिका समजणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक टॉपिकवर वेगवेगळ्या पद्धतीने आयोगाने प्रवेश केलेला असतो. आयोगाची प्रश्नांची प्रवेश करण्याची प्रक्रिया जर आपल्या लक्षात आली तर मात्र आपण मराठीतले पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतो. उदाहरणार्थ आयोगाने या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे की वाक्याचे प्रकार कशावरून पडतात. आता वाक्याचे प्रकार कशावरून पडतात म्हणजे शब्दांवरून. म्हणजे शब्दांचा 8 जातींचे प्रकार कशावरून पडतात तर त्याचं उत्तर येतं शब्दांच्या कार्यावरून. म्हणजे वाक्यामध्ये कुठला शब्द कुठलं कार्य करतो त्या कार्यावरून त्या शब्दाची जात ठरत असते. व्यवहारामध्ये जर आपण याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं एखादी व्यक्ती जे काम करते त्या कामावरून आपण त्याला ते नाव देत असतो. तसं वाक्यामध्ये कुठला शब्द कुठलं कार्य करतो त्या कार्यावरून त्या शब्दाला नाव दिलं जातं. म्हणजेच वाक्य असेल, वाक्यामध्ये एखादा कर्ता असेल, त्या कर्त्याला संबोधण्यासाठी जे काही नाव दिलेलं असेल त्या नावाला व्याकरणामध्ये म्हणतात नाम. हे जे नाम असतं ह्या नामाचा पुनर्वापर पुनरुच्चार टाळण्यासाठी जो विकारी शब्द येतो त्याला म्हणतात सर्वनाम. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा एखादा शब्द वाक्यामध्ये असतो त्याला म्हणतात विशेषण. वाक्य म्हटलं की वाक्याला पूर्णविराम असतो म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो त्याला म्हणतात क्रियापद. या क्रियापदाबद्दल एखादा शब्द विशेष माहिती सांगतो त्याला म्हणतात क्रियाविशेषण अव्यय. साहजिकच आहे वाक्य म्हटलं की शब्दाला लागून शब्द येतात अर्थ सूचित करण्यासाठी म्हणून त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. 2 वाक्यांचा समुच्चय करण्यासाठी किंवा 2 वाक्यांचा संबंध लावण्यासाठी जो शब्द काम करतो त्या शब्दाला म्हणतात उभयान्वयी अव्यय. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जे भावनेचे उद्गार असतात त्याला म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे अशी ही 8 प्रकारची कार्य शब्दांची आहे आणि ह्या 8 प्रकारच्या कार्यावरूनच शब्दांचा 8 जाती होतात. या शब्दांचा 8 जातींचे पुन्हा 2 प्रकार पडतात. त्या 2 प्रकारांमध्ये विकारी गट वेगळा आहे आणि अविकारी हा गट वेगळा आहे. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी आहेत त्याला सव्यय असं म्हणतात. क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी केवल प्रयोगी हे अविकारी आहे त्याला अव्यय असं म्हणतात. याच्यावर प्रश्न येतो खालीलपैकी सव्यय काय किंवा खालीलपैकी विकारी म्हणजे काय. 3 पर्याय हे अविकारीचे दिलेले असतात, 1 पर्याय विकारीचा दिलेला असतो. त्याच्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियाविशेषण असेही पर्याय असतील किंवा संदीप हा हुशार आणि जलद असेही पर्याय असतील. त्यामध्ये आपण जलद हा पर्याय निवडणं महत्त्वाचं असतं कारण जलद हे क्रियाविशेषण अव्यय आहे आणि म्हणून असे साध्या साध्या भूमिकेवर प्रश्न येतात.